रघुवीर समर्थ। मुखी राम विश्राम तेथेची आहे। सदानंद आनंद सेवोनी पाहे। तये वीणतो सीण संदेहकारी। निजधाम हे नाम शोकापहारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला विश्रामाचं स्थान खऱ्या अर्थाने समजावून सांगितलं। ज्या विश्रामाची आज आमच्यापैकी प्रत्येकाला गरज आहे, एक निर्भय, एक निर्द्वंद्व, एक अतिशय मनाची शांत अशी अवस्था, जिथं शारीरिक मानसिक स्वास्थ्य हे मनुष्याला प्राप्त होईल, असा तो विश्राम। त्या विश्रामाचं स्थान आहे प्रभू रामचंद्रांचं नाम। ज्याने या नामाचा आश्रय घेतला सज्जनो, त्याला निश्चितपणे विश्रामाची प्राप्ती होते। अशा या प्रभू रामचंद्रांच्या नामाचं महात्म्य गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं। याच विश्रामाची अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण कशा पद्धतीने साधन करायला हवं हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। समर्थ म्हणतायत, मुखी राम विश्राम तेथेची आहे। ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे तिथंच विश्रामाचं स्थान हे त्याला प्राप्त होतं। खरोखर अत्यंत चिंतनीय असा हा प्रश्न समर्थ आपल्या समोर ठेवतायत। अनेक लोक म्हणतात, दादा आम्ही नामस्मरण करतो, पण नामाच्या आधाराने या विश्रामाचा अनुभव आम्हाला अजूनही पूर्णपणे प्राप्त होत नाही। काय कारण असावं बरं? खरं तर रामामध्येच आराम हा शब्द सामावलेला आहे, परंतु ते राम आणि आराम यामध्ये जर आपण थोडासा संधिभेद केला तर आराम म्हणजे रामापर्यंत पोहोचूस तर जो निरंतर नामस्मरण करतो त्यालाच विश्रामाचा खरा अनुभव येतो। रामामध्ये आनंद सामावलेला आहे, कारण आनंद हे रामाचं स्वरूपच आहे। वसिष्ठांना जेव्हा राजा दशरथाने या आपल्या बालकांना सुपूर्त केलं आणि त्यांना सांगितलं की प्रभो, आपण आपल्या मनामध्ये जसा विचार केला असेल त्या पद्धतीने या बालकांनाचं नामाभिधान करा, त्यावेळेला वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या हातामध्ये घेतलं। जणू काही आनंदाचा सागर त्यांच्या हातामध्ये आला होता आणि वसिष्ठांनी मनामध्ये विचार केला, जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक सुपासी, सो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा। हा संपूर्ण आनंदाचा सागर, आनंदाचा सिंधू, त्याचे काही केवळ थेंब, काही तुषार जरी मनुष्याला मिळाले तरी तो आनंद स्वरूप होऊन जाईल, विश्राम स्वरूप होऊन जाईल। त्यामुळे राम या नामामध्ये आनंद आहे, त्यामध्ये विश्राम आहे आणि तो राम आपल्या मुखामध्ये येताच विश्रामाची अनुभूती आम्हाला यायला सुरुवात होते। पण ती संपूर्ण विश्रामाची अवस्था येण्यासाठी समर्थांनी मोठ्या खुबीने तिथं शब्द वापरलाय, मुखी राम विश्राम तेथेची आहे। आपल्या मुखामध्ये हे राम नाम निरंतर राहायला हवं
आणि त्या मुखामध्ये आलेल्या राम नामाच्या आधाराने जीवाने विश्रामाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आता हे कसं होतं, काय प्रक्रिया ही बघा. आपल्याकडं अनेक लोक एखादं बांधकाम करायचं असेल किंवा घरामध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर बोरवेल घेतात. त्या बोरवेलची गाडी येते आणि एका स्पेसिफिक ठिकाणी ती जेव्हा छिद्र पाडून ते पाईप आत जायला लागतात, तेव्हा 50-100 फूट गेल्यानंतर अचानकपणे तिथं तो पाण्याचा मोठा लोंढा जमिनीतून वरती येतो. आता मला इथे एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की ह्या बोरवेलच्या मुळं जमिनीमध्ये पाणी आलं का पाणी तिथं आधी होतच, केवळ बोरवेल तिथपर्यंत पोहोचलं? तर याचा अर्थ दुसरा उत्तर हेच त्याचं बरोबर आहे की बोरवेल त्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचलं. सज्जनो, त्याचप्रमाणे आज आमच्या अंतरंगामध्येच भगवंताने आनंदाचा साठा आम्हाला दिलेला आहे. आणि हे मुखी राम ही बोरवेल आहे बघा. आता तुम्ही जर 10-20 फूट खणून सोडून देणार असाल आणि म्हणणार की अहो काही मिळालं नाही, जसं एखादं जर बोरवेल ड्राय लागलं, पाणी लागलं नाही तर मनुष्य निराश होतो, हताश होतो, तसं बऱ्याचदा नाम घेणारा मनुष्य देखील एका टप्प्यापर्यंत येऊन म्हणतो काही उपयोग नाही बाबा नामस्मरणाचा, काही हातामध्ये गवसत नाहीये, वेळापायी वेळ चाललाय, आनंद तर मिळत नाहीये, मनाचं स्वास्थ्य तर जसं आहे तसंच आहे, काही केल्या ही मनाची तगमग थांबत नाहीये. सज्जनो, एक गोष्ट करायची गरज आहे, धीर धरून आपल्याला त्या बोरवेलला जसं आपण कित्येकदा आशेने खाली खाली नेत राहतो, त्याचप्रमाणे आपण खाली खाली जात राहावं. एक खात्री बाळगावी की या बोरवेलचं कधीही फेल्युअर येणार नाही, हे काही कधीही ड्राय लागणार नाही, कारण तो ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना. भगवंताचं वचन आहे की मी तुमच्या हृदयामध्ये अंश रूपाने राहतो, म्हणजे तो आनंदाचा साठा आतमध्ये आहे आहे आहे. आणि या मुखाच्या आधाराने ही बोरवेल त्या आनंदाच्या साठ्यापर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे बघा. आणि त्यासाठी निरंतर प्रयास करत राहिले पाहिजेत. ही गोष्ट वेगळी आहे की कोणाकोणाच्या संचितानुसार कोणाला 100 फुटावर लागेल, कोणाला 50 फुटावर, कोणाला 200 फुटावर लागेल, पण निश्चित लागेल याची खात्री आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीमध्ये तो अनुभव मी सांगितलाय ना आपल्याला. ब्रह्मानंद महाराज हे तसे महाराजांच्याकडे फार उशिरा आले. त्यांच्याकडे अनेक त्या काळामध्ये शिष्य मंडळी आधीच होती, पण ब्रह्मानंद महाराजांनी अगदी आपलं म्हटलं, जवळ घेतलं, त्यांना कल्याण शिष्य करून टाकलं, त्यांचे सर्वोत्तम शिष्य ते झाले. अनेकांना याचं आश्चर्य वाटायचं, तेव्हा महाराज फक्त एकच म्हणाले की हे एका जन्माचं नाही. सज्जनो, त्याप्रमाणे या आनंदाचा साठा कोणाला कधी सापडेल हे सांगता येत नाही. कोणी आयुष्यभर साधना करूनही कदाचित अगदी अंतिम टप्प्यामध्ये त्याला तो साठा गवसेल, आणि कोणाला अगदी थोडीशी साधना करून देखील तो त्या साठ्याला प्राप्त करून घेऊ शकेल. त्यामुळं हे आपल्या जीवनातलं संचित हे ज्याचं त्याच्या बरोबर आहे, पण एक निश्चित आहे, ज्याने मुखामध्ये नाम धारण केलं त्याला हा आनंदाचा साठा सापडून त्याला विश्राम निश्चित प्राप्त होणार. आता या बोरवेलच्या दृष्टीने आणखीन जर विचार करायचा झाला तर ते पाईप ज्याचे चांगले टणक आहेत, कडक आहेत, जे खडकाला देखील फोडून जाऊ शकतात, असे पाईप हे जमिनीमध्ये आत जाऊ शकतात. त्याप्रमाणे सज्जनो, ज्याची नामाविषयी दृढता आहे, जो नामाविषयी अत्यंत नित्यनेम बाळगून आहे, ज्याच्यामध्ये आत उत्कटता आहे, कितीही प्रश्न आले, कितीही जरी संकट आली तरी मी नामाला सोडणार नाही असा ज्याचा निज ध्यास आहे, ती व्यक्ती स्वाभाविकपणे त्या बोरवेलमध्ये लवकर आपल्या आनंदाच्या साठ्यापर्यंत जाईल. पण आमच्या सारख्या सामान्य मध्यमवयीन लोकांचं असं वागणं असतं की आपल्याला प्रश्न आवडत नाहीत, आपल्याला संकट आलेली चालत नाहीत, आपण तिथं थांबून जातो. नाही, मुखी राम विश्राम तेथेची आहे. लक्षात घ्या, त्या रामापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. त्यामुळं हरिमुखे म्हणा. मग या बोरवेल मध्ये जसं आपण फुटांमध्ये मोजतोय की कोणी 25 फूट जाते, कोणी 50 फूट, कोणी 100 फूट, त्याप्रमाणे सज्जनो, या वैखरीने हे नामस्मरण आपण करायला लागलो की पहिलं डेस्टिनेशन येतं
जे काही वर्ष आपण जर सतत वैखरीने नामाभ्यास केला तर आम्हाला प्राप्त होतं, त्या डेस्टिनेशनचं नाव आहे मध्यमा. मध्यमेमध्ये नाम जातं. जिथं शब्द उच्चारण होत नाही तिथं एक नाद असतो आणि त्या नादामध्ये ते अतिशय मनाला स्वस्थता देणारं नाम चालू असतं. तो नाद एखाद्या भ्रामरीप्रमाणे असतो. बघा, योगाभ्यास करणाऱ्या लोकांना माहिती आहे की भ्रामरी केली की एक मनाला छान प्रसन्नतेचा अनुभव येतो. त्याप्रमाणे नामाची भ्रामरी, शब्दविरहित भ्रामरी ही मध्यमेमध्ये चालू होते. तिथं देखील ही भ्रामरी अत्यंत विश्राम प्रदान करणारी ठरते. तिथून ते नाम उतरतं पश्यंतीमध्ये. पश्यंती याचा अर्थ आहे पाहणे. तुम्हाला अंतःचक्षुच्या आधाराने त्या नामाचं दर्शन होतं. त्या नामामध्ये दडलेलं रूप तुमच्या हृदयामध्ये प्रगटू लागतं. अतिशय सुंदर सुंदर रामाचे नेत्रदीपक अशी आपल्या समोर आभा हृदयामध्ये प्रगटू लागतात आणि ते रूप आपल्या मनाला विशेष आराम, विशेष प्रसन्नता, विशेष आनंद, विशेष विश्राम देणारं ठरतं. पण याची सुरुवात कुठून आहे? मुखी राम. हे लक्षात घ्या. वैखरीने नामाचा अभ्यास सोडायचा नाहीये. श्री महाराजांचा एक अभंग आहे की दीनदास तुम्हाला सांगतोय की वैखरीचा नामाचा अभ्यास कधी सोडू नका, कारण वैखरीतूनच नाम मध्यमेत जाणार, मध्यमेतूनच नाम पश्यंतीमध्ये उतरणार. ती प्रक्रिया त्याची चालू द्या. आज तुमच्या हातामध्ये आहे वैखरीने नाम घेण्याचं. पश्यंतीमध्ये भगवंताची दर्शन घडू लागतात आणि मग तिथून ते नाम थेट परावाणीमध्ये जातं. परा अर्थात स्फूर्ती, अर्थात केवळ या एका विलक्षण एनर्जीचा तो स्त्रोत आहे आणि त्या स्त्रोतामध्ये ना नाद आहे, ना निनाद आहे, ना शब्द आहेत, ना अर्थ आहेत. बस केवळ त्याचं अस्तित्व आहे आणि त्या परातीत असलेल्या परब्रह्मापर्यंत ही परावाणी आम्हाला घेऊन जाते आणि आम्हाला संपूर्ण विश्राम प्रदान करवते. पण ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. कदाचित काही जन्म चालणारी प्रक्रिया आहे, कदाचित काही लोकांच्या उत्कटतेमुळे या जन्मात घडणारी प्रक्रिया आहे. पण एक आहे की मुखी राम विश्राम तेथेची आहे, हे निश्चित आहे. नाम घेणाऱ्या माणसाला खरंच काही कष्ट करावे लागतात का हो? आपलं छान आसन घालून बसलेला आहे, निवांत बसलेला आहे, हातामध्ये जपमाळ फिरती आहे आणि त्या नामाचं उच्चारण करता करता एक जिभेवरती सुंदर मधुरता आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. मला सांगा, नुसतं नाम घेणं देखील विश्राम नाही का? असा हा रामनामाचा अलौकिक महिमा समर्थ गातात. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सुखा सदानंद आनंद सेवोनी पाहे. हा या नित्य आनंदाचा ठेवा जो या परावाणीच्या आधाराने आपल्याला प्राप्त होतो, त्यासाठी सतत मुखाने नामस्मरण करत गेलं असता ही जाणीव आत 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 उतरत जाते आणि ती या सदानंदापर्यंत आम्हाला घेऊन जाते. आता हे सदानंद रूपी आत्मस्वरूप, अर्थात हे परातीत असलेलं तत्व कदाचित आम्हाला सापडायला वेळ लागेल. पण मी नेहमी एक उदाहरण देतो की आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी निघाला. समजा तुम्ही काश्मीरमध्ये एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी निघालाय, अजूनही ते ठिकाण यायचंय, तुम्ही त्याच्याकडे जातानाचा घाट चढायला लागलेला आहे, अजूनही काही किलोमीटर जायचंय तुम्हाला अंतर, पण त्या अंतरावरतीच तुम्हाला गारवा जाणवू लागतो की नाही? तसं सज्जनो, तुम्ही वैखरीने नामस्मरण करायला लागा. अजूनही कदाचित मध्यमा, पश्यंती, परा ही स्थानकं लांब असतील, पण तुम्ही त्या दिशेने निघालेला आहे आणि त्या दिशेने जातानाच आपल्याला त्या स्थानकाचा गारवा जाणवायला लागतो आणि तो गारवा आहे विश्रामाचा. सदानंद आनंद सेवोनी पाहे. नामस्मरण तुम्ही कसंही जरी केलं तरी ते तुम्हाला विश्रामच प्रदान करणारं ठरतं. परंतु आमच्या मनामधला संदेहाने आम्ही बऱ्याचदा आलेला तो विश्राम देखील घालवून बसतो. आम्हाला कळत नाही की हा खरंच विश्राम आहे का हा विश्रामाचा भास आहे. तये वीण तो सीण संदेहकारी. त्या नामाच्या व्यतिरिक्त जे काही कराल विश्रामासाठी, ते सगळं काही तुमच्या संदेहाचं कारण ठरेल, तुमच्या एक प्रकारे दुःखाचं कारण ठरेल, तुमच्या कष्टाचं कारण ठरेल. सज्जनो, नामस्मरणावरती संपूर्ण विश्वास ठेवा. जर कशाने साधेल तर ते नामानेच साधेल. ही ज्याची निष्ठा दृढ झाली, ज्याच्या जीवनातला हा संदेह निघून गेला, असा हा संदेह निवारण झालेला
ज्याचा स्वभाव आहे ना, त्याला कधीच या नामामधून कष्ट होत नाहीत, कधीच त्याला साधनेचे कष्ट होत नाहीत. श्री महाराज म्हणायचे ना की माझ्या माणसाने साधनाचे कष्ट करू नयेत, कारण नाम हे कधीही कष्टप्रद नाही, ते प्रेमाचं साधन आहे. तये वीण तो सीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. जगातल्या सर्व दुःखांचा त्याग एकाच स्थानी होतो आणि ते स्थान आहे नामाचं. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्यात, कितीही कष्ट असू द्यात, सज्जनो, मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो, काही वेळ, काही क्षण या भगवत नामाला द्या आणि स्वतःच अनुभवा कोणाला कशा पद्धतीने हे नाम शांत करतं. कारण नाम हे या कलियुगामधलं एक असं भेषज आहे, एक असं औषध आहे. त्या औषधानेच मनाचे सर्व दाह शमतात. तुम्हाला परम शांततेचा अनुभव येतो. आणि हे मी अनुभवाने सांगतो सज्जनो. किंबहुना तुम्ही जितके व्यस्त असाल, जितके त्रस्त असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी काही हाताच्या बोटावर मोडण्या इतक्या माळा जरी जप करू शकला ना, तरी देखील तेवढंच साधन देखील तुम्हाला विश्राम देणारं ठरेल. दिवसभराची तुमची स्फूर्ती, तुमचा उत्साह वाढवणारं ठरेल. जीवनाला एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची तुम्हाला शक्ती देणारं ठरेल. आणि अशा पद्धतीने ते नाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखधाम प्रदान करणार आहे. कारण ते स्वतः आनंद स्वरूप आहे. तिथं आनंदाशिवाय दुसरं काही नाहीच. तुम्ही त्या आनंद सागराचा कण होऊन जाता आणि तुम्ही देखील ते आनंद स्वरूप झाल्यामुळं, जसं सूर्याजवळ कधीही काळोख टिकू शकत नाही, चंद्रमाच्या शीतलतेमध्ये कधीही अग्नी असू शकत नाही, त्याप्रमाणे नाम घेणाऱ्या या सुखधाम रूपी जीवाला कधीही कष्टाची अनुभूती येत नाही. तुमचं प्रारब्ध कदाचित नाम बदलून टाकेल. जी गोष्ट तुम्हाला त्रास देतीये ते प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. परंतु आपण त्या अभिलाषेने नामस्मरण करू नये. आपण नामावरती सोपावं. त्याला जे योग्य वाटेल तसं ते करेल. तो प्रारब्ध बदलेल किंवा त्याच प्रारब्धामध्ये ठेवूनही तो आमचं समाधान मात्र अबाधित ठेवेल. आणि मला असं वाटतं की प्रारब्ध गेलं काय आणि राहिलं काय, जर माझं या सगळ्या अवस्थेमध्ये समाधान राहणार असेल तर मला वाटतं जे मला प्राप्त करायचंय ते मिळालंय. आणि अशा या नामाचं हे अलौकिक महत्व समर्थ त्यामुळं गातात की नाम हे खऱ्या अर्थाने सुखधाम आहे. संदेह ठेवू नका, संदेह ठेवू नका. आणि मी तर पुढे जाऊन म्हणीन की जरी संदेह असला तरी नाम सोडू नका. नाम घ्या. नाम घेऊनच स्वतः अनुभव बघा. तुमच्या जीवनातले संदेह दूर करण्याची ताकद देखील नामामध्ये आहे. तुम्ही नाम घ्या आणि त्या सुखाचा धाम अनुभवा. आज जे तुम्हाला डिप्रेशनचा त्रास आहे, जी भीती तुम्हाला सतत एक प्रकारे कंपायमान करतीये, मनाच्या आतमध्ये दडलेले जे सूक्ष्म विकार आहेत, या सगळ्यांवरती अत्यंत प्रभावी औषध आहे नामस्मरण. त्या नामाच्या आधाराने तुम्ही तुमच्या अंतःकरणाला विश्राम प्रदान करा. हे सगळे रोग समूळ नष्ट करा आणि तुम्ही देखील सुखधाम होऊन जा. हेच समर्थांचं या श्लोकाच्या आधाराने सांगणं. सज्जनो, आपले अभिप्राय, आपल्या कमेंट्स, आपले प्रश्न जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आपण आता उद्या पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.